स्वातंत्र्य मिळवून तब्बल 80 वर्षे उलटली आणि त्यानंतर माओवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीमध्ये अतिदुर्गम बिनागुंडा गावात पहिल्यांदाच तिरंगा फडकवला गेला। अभिमानाने हा तिरंगा फडकला। एकेकाळी 12ही महिने माओवाद्यांचा वावर इथं असायचा आणि प्रशासनासाठी अगम्य असलेल्या या भागामध्ये काही महिन्यांपूर्वीच नवीन पोलीस ठाणं सुरू केलं गेलं होतं। आज स्वातंत्र्य दिनानिमित्त मुसळधार पावसाची पर्वा न करता गडचिरोली पोलीस अधिकारी आणि जवानांनी या बिनागुंडा पोलीस ठाण्यात अत्यंत उत्साहाने ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला। तिथं कधी काळी माओवाद्यांच्या बंदुकीचा धाक असायचा, तिथं आज डौलानं फडकणारा तिरंगा केवळ एक औपचारिक सोहळा नाही, तर या भागात शासन प्रशासनाची पोहोच वाढल्याचा आणि माओवाद्यांच्या प्रभावाला छेद देऊन विकासाची नवी पहाट उजाडल्याचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण संदेश देणारा ऐतिहासिक क्षण ठरलाय। आपल्यासोबत महेश तिवारी फोन लाईन वरून जोडले गेलेत, अधिक माहिती देत आहेत। हा जो परिसर आहे हा बिनागुंडा असा भाग आहे जो महाराष्ट्रात असला तरी आपल्या राज्यापासून जिल्ह्यापासून तालुक्यापासून अलिप्त होता। या परिसरातली 5 ते 6 गावं ही अबुजमाड मध्ये आहेत। माओवाद्यांचा गड, माओवाद्यांची राजधानी अशी अबुजमाडची ओळख आहे। वीज नाही, मोबाईल नाही, पावसाळ्यात 6 महिने संपर्क कटलेला। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माओवाद्यांचं 12ही महिने वास्तव या ठिकाणी असायचं। ठिकठिकाणी भूसुरुंग स्फोटकं पेरलेले असा भाग। या भागात आज पहिल्यांदा हा जो तिरंगा ध्वज फडकला आहे हा निश्चितच अभिमानाची बाब म्हणावं लागेल, कारण या भागात कधीही स्वातंत्र्य दिन सोहळा नागरिकांनी अनुभवलेला नाही। मात्र काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी पोलीस ठाण्याची निर्मिती झाली आणि त्यानंतर हा परिसर पोलिसांच्या अधिपत्याखाली आला। या ठिकाणी प्रशासन पोहोचू लागलं। या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी गेले, जिल्हाधिकारी अविनाश पांडे यांचा दौरा झाला, पोलीस अधीक्षक एम रमेश यांचे दौरे वाढले आणि एकूणच आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नागरिकांमध्ये झाला की सरकार तुमच्यासाठी आहे। आणि त्यातूनच आजचा हा स्वातंत्र्य दिन सोहळा आपण म्हणावा लागेल, कारण 12ही महिने या ठिकाणी आता पोलीस राहतील। त्यामुळे 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, हे दोन महत्त्वाचे जे दिवस आहेत स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन, याचे सोहळे आता या ठिकाणी साजरे होणार आहेत। नागरिकांसाठी हा अनुभव नवा होता, कारण पोलिसांचा पूर्णपणे एक शास्त्रीय पद्धतीने झालेला ध्वजारोहण, पोलिसांची मानवंदना, या सगळ्या गोष्टी आणि राष्ट्रगीत नागरिकांनी अनुभवलं आणि त्यामुळे हा जो भाग आहे हा खऱ्या अर्थानं आता प्रशासकीय व्यवस्थेत आपल्याला आल्याचं दिसून येत आहे। बदलतं एक स्वरूप या भागाचं या निमित्तानं दिसून आलेलं पाहायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद सविस्तर माहितीसाठी महेश।